भाडेकरूंकडून घर मालकावर प्राणघातक हल्ला. तिवरी येथे गांजा विक्रीच्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण, तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल. दिग्रस तालुक्यातील तिवरी गावात बेकायदेशीर गांजा विक्रीस विरोध केल्याने घर मालकावरच भाडेकरूंनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रकाश हरसिंग पवार, वय 49 वर्ष, राहणार खंडापूर, पुनर्वसन, दिग्रस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 ते 10:30 वाजताच्या दरम्यान ते तिवरी प्लॉट येथील घरी असताना त्यांचे आरोपी भाडेकरू वीरेंद्र मधुकर राठोड व युवराज देवसिंग चौहान हे त्यांच्या खोलीत गांजाची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत जाब विचारून रूम रिकामी करण्यास सांगितल्याचा राग धरून आरोपींनी वाद घातला. वाद वाढत असताना आरोपी वीरेंद्र राठोड यांनी तक्रारदाराचा कॉलर पकडून आमच्या कामात हस्तक्षेप केला तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्याचवेळी आरोपी मधुकर गुलाबराव राठोड यांनी शिवीगाळ करत त्याला चांगला मार अशी चितावणी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी युवराज चव्हाण यांनी लोखंडी गज रॉड आणून तक्रारदाराच्या डोक्यावर, डाव्या खांद्यावर, मनगटावर व दोन्ही पायांवर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर तिघांनाही पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. गंभीर जखमी अवस्थेत तक्रारदारावर प्रथम ग्रामीण रुग्णालय दिग्रस व नंतर शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचार करण्यात आले. उपचारानंतर दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी त्यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 118(1), 352, 351(2), 351(3), 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लखन राठोड करीत असून कायम पोलीस हवालदार दिलीप बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गावात खुलेआम अंमली पदार्थ विक्री होत असताना पोलीस यंत्रणा वेळेवर कारवाई करणार का, तसेच आरोपींवर कठोर कारवाई होणार का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.